नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुमचं स्वागत आहे. आणि श्री मनोज जरांगे पाटील हे 27 तारखेला शिवनेरीच्या दिशेनं जाणार आहेत आणि त्यानंतर मग जुन्नर असं करत मुंबईला. त्याची तयारी प्रत्येक गावात सुरू आहे आणि जसं आम्ही म्हणालो तुम्हाला की आम्ही प्रत्येक जिल्ह्यातली तयारी प्रत्यक्ष प्रस्थान त्यांचं ते आंदोलनाच्या दृष्टीनं सुरू होण्याच्या आधी ह्या मंडळींशी आपण बोलूया. सोलापूरकर सगळी मंडळी आहेत. जिल्ह्याचं कोण संयोजक आहे, कोणाकडे आहे संयोजन? असं काही नाही सर. हां आम्ही सगळेच सगळे असं काय नाहीये. बरं, जे जेपर्यंत ज्याला जसा वेळ मिळेल तसं आम्ही काम करतो. हे काय कुठलं संघटन वगैरे नाहीये. ज्याला समाजाबद्दल प्रेम आहे, पक्षाचे नेत्याचे पाय चाटाचं काम करून जे फक्त पूर्ण वेळ समाज करतंय त्याच्यासाठीचा हा लढा आहे. ज्याचं पक्षावर प्रेम आहे, नेत्यावर प्रेम आहे, त्याच्यासाठीचा लढा नाही. मला तर पक्षाची मंडळी आहेत काय? असतील पण. बरं, किती गाड्या जातील असं वाटतं तुम्हाला? आम्ही नियोजन एक 2 व्हीलर 4 व्हीलर मालवाहतूक गाड्या, ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर, ॲम्ब्युलन्स, निराबोट एक 25,000चं गणित आमचं. किती? 25,000 गाड्यांचं. हे एकच आता ह्यांच्या गाड्यातनं फक्त 2 व्हीलर किती विचार. किती आहे टू व्हीलर? 30. बारका छोटं गाव आहे. कोणतं गाव आहे तुमचं? आरेगाव मोहोळ तालुका. बरं, किती गावाची लोकसंख्या? 1,500-2,000 आहे संख्या. बरं, त्यात मराठा समाज किती? 60-70-75%. बरं, किती वर्गणी जमली? वर्गणी नाही, स्वखर्चानं प्रत्येक जणांनी? प्रत्येक जण. टू व्हीलर झाल्या 60-70. 40 मोठ्या गाड्या एक 5 आहेत. कोणत्या मोठ्या गाड्या? आयशेर एक आहे, हां, पिकअप एक आहे आणि 2 जीप 4 जीप आहेत. मग त्याला भाडं? म्हणजे जे बाद बसणार आहेत ते पैसे देणार प्रत्येकाची कॉन्ट्री. म्हणजे गावाकडून नाही, वर्गणी करूनच जायचं ते. हां. आणि त्याच्यात महिला किती, पुरुष किती? महिला नाहीत आमच्या. कोणाच्या गावच्या महिला आहेत? पहिला पण येणार आहेत का? नाही, जरांगे पाटलांनी स्वतः आवाहन केलंय की महिलांनी मुंबईकडे यायचं नाहीये, फक्त मराठा समाजातल्या पुरुषांनी मुंबईकडे कूच महिला करायचंय, नसणार आहेत असं सोलापूरात. आवाहन केलंय त्यांनी. काही लातूरमध्ये मात्र बऱ्याच महिला येत आहेत आंदोलन. जरांगे पाटलांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील भाऊ म्हणून त्याच्या लाडक्या बहिणी जर जरांगे पाटलांबरोबर येत असतील आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकरा बाळाचं, त्यांच्या पोराच्या पोरीचं 2-2 मार्कानं नंबर एखादा MBBSला, इंजिनिअरिंग कॉलेजला, COUP सारख्या गेल्यानंतर ज्या मातेला दुःख होतंय ती माता जरांगे पाटील येऊ नका म्हणलं तरी सुद्धा त्या चळवळीमध्ये येणार. 25,000 वाहनामध्ये हे झालं एकच गावचं उदाहरण तुम्ही सांगितलं. अशी किती गावची लोक? 1100 गाव आहेत जिल्ह्यात. हे नगरपालिका, मोठ्या ग्रामपंचायती वेगळ्या अजून खूप मोठी. तर तुमच्या माध्यमातून सरकारला अजूनही वेळ गेलेला नाही 26 तारखेपर्यंत. ते आता काय करलं तर ते कडेची 4 कुत्री भुकाला सोडलेत आता कॅबिनेटमधली वगैरे सुद्धा जरांगे पाटलांवर. त्यांना तोंड आवरायला सांगा, हे डिस्टर्ब करायला आम्हाला. आम्ही डिस्टर्ब होणार नाही. आमचं टार्गेट मुंबई आहे आणि मराठा आरक्षणच आहे. OBC मधून 50%च्या आतून, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हे मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, त्याला ही बाकीचे ना डिस्टर्ब करले सगळे. मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात. त्यांनी जर निर्णय घेतला. असं आहे की फडणवीसांचंच जर आपण बघितलं आत्तापर्यंतचा इतिहास, ते मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टापर्यंत टिकलं. त्यांची सत्ता गेल्यानंतर ते म्हणतील ना, माझी सत्ता गेल्यानंतर सुप्रीम कोर्टातनं ते गेलं. मी आता तुम्हाला नव्याने आरक्षण दिलेलं आहे ना, पण ते नको आहे साहेब. ते दिलेलं जे आरक्षण आहे ना 10% SCBCचं, त्याला प्रवेश घेत असताना, नोकरी लागत असताना आत्ताच्याकडला न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून असं लिहिलेलं त्या आरक्षणामध्ये. कारण कोर्टात गेलेत ना लोक. हो, कोर्टात गेलेत ना. कोर्टात जाणारे कोण आहे साहेब? बघा ना कोणाचे लोक आहेत ते. कोण आहेत ते? कोणाचं कौतुक करते? गुणरत्न कोणाचं कौतुक करते? ठीक आहे ना, गुणरत्न सदावर्ती हा एक स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याला काय करावं? तो फॅन क्लबचा अध्यक्ष आहे मुंबईच्या. देवेंद्र फडणवीस फॅन क्लबचे अध्यक्ष आहे गुणरत्न सदावर्ते. असंख्य लोक आहेत त्यांची. मी त्यांची नावं घेत नाही, त्यांना मोठं करत नाही. एक रिअलिटी अशी आहे, ह्यांनीच आरक्षण देतात आणि ह्यांचीच लोक जातात. नागपूरमध्ये खूप मोठं सेलिब्रेशन झालं. 21 मे 2021ला जे आरक्षण रद्द झालं, साहेबांनी दिलं ना सुप्रीमला रद्द झाल्यानंतर. ते कुठले लोक होते सगळे? मराठ्यांचं भलं झालेलं यांना पाहिजे नाही. आणि आम्ही आता 58 लाख नोंदी जी मिळाल्यात ना कुणबी साहेब, मी स्वतः कुणबी नोंदी माझी नोंद सापडली, माझी व्हॅलिडिटी झालं का ते? 900 दाखले माझ्या गावात निघालतो का ते माझा भाऊ आला ना, 900 दाखले आलेत माझ्या गावात. कोणाचे? या इकडे, पुढे इकडेच यायला लागेल तुम्हाला. हे भाऊ आहेत तुमचे? हो. कसं मिळालं तुम्हाला प्रमाणपत्र? आमच्या नोंदी होत्या सर. 1858 पासून ते 1880 सालापर्यंतच्या जन्म मृत्यूच्या नोंदीमध्ये आमचे कुणबी नाव आढळून येत होते. परंतु त्या नोंदी आमच्या लोकांपर्यंत आजपर्यंत मिळाल्याच नव्हत्या. ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने ज्यावेळेस आदेश काढला की नोंदी तपासा गावोगावच्या, त्यावेळेस आमच्या गावच्या 65 नोंदी आढळून आल्या. आणि त्या 65 नोंदींच्या आधारे आमच्या गावामध्ये 900 दाखले निघाले. त्यासाठी कुठं कोणाला पैसे द्यायची गरज नाही, अजिबात नाही. 1 रुपया खर्च मनोज जरांगे पाटलांच्या मुलाखतीत असं माझ्या लक्षात आलं की काही कंत्राटी कर्मचारी बरेच पैसे घेतात त्यासाठी. घेत आहेत, परंतु आमच्या रितसर नोंदी होत्या, त्याचा पुरावा प्रॉपर आमच्याकडे होते. म्हणजे
आजोबा पंजोबांच्या जमिनीचे जे उतारे वगैरे होते ते उतारे आजही आम्ही त्या जमिनीमध्ये राहतोय, ते कसतोय. ते उतारे जोडल्यामुळे आमच्या पूर्वजांपर्यंत आम्ही पोहोचलो त्या जमिनीच्या माध्यमातून. त्यामुळे आम्हाला आमचा कागद बोगस असतं तर आम्हाला पैसे द्यावे लागले. आता एकनाथ शिंदे साहेब असं म्हणतील की माझ्या सरकारच्या काळात ते दिलं, फडणवीस म्हणतील की आम्ही प्रयत्न केले, मग आता तुम्ही कशाला चाललाय आंदोलन? आमच्या राहिलेल्या लोकांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा अपुरा आहे ना. आत्ता आम्हाला सांगायचं काय आहे की 1858च्या आमचे पूर्वज जर नोंद कुणबी निघते आणि आजच्या दाखल्यावर आमच्या मराठा निघते, ह्यातनं सिद्ध होतं नाही की आमचे त्यावेळची कुणबी आज मराठा आहेत. म्हणजे 58 लाख नोंदी काय सांगतायत की एक पुराव्यावर शासन किंवा न्याय प्रक्रिया काय सांगते की हा पुरावा ग्राह्य धरला जाऊन जे आहे ते सत्य आहे. तर 58 लाख नोंदी सांगते की त्यावेळचे कुणबी आजचे मराठा आहेत. तर सरसकट सगळ्यांना का मिळू नये? कायद्याच्या दृष्टीनं अवघड आहे ते. मगाशी तुम्ही जो मुद्दा अर्धाच राहिला तो फडणवीस साहेब म्हणले की माझी सत्ता गेल्यानंतर ते आरक्षण संपलं. मुळात इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये जे लँडमार्क आहे त्याच्यामध्ये काय सांगितले की 50% कॅप ओलांडता येत नाही. या देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः विधिज्ञ आहेत, मुख्यमंत्री आहेत. नाही, हे तुमचा मुद्दा मला लक्षात आला, पण आता सर्व केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासासाठीचं जे आरक्षण दिलंय ते तर EWS ते तर सुप्रीम कोर्टात टिकले ना सध्या. मला तेच म्हणायचं आहे की फडणवीस साहेबांनी दुसरं एक मगाशी आपण म्हटलं की मी विरोधात गेलो आणि मराठा आरक्षण संपलं. फडणवीस साहेब विरोधात गेला असं नव्हे, म्हणजे सत्ता गेली त्यांची सत्ता गेली. आणि विरोधी पक्षात ते गेले. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर फडणवीस साहेबांची मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी नाही का? कारण त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी ते प्रयत्न चालू ठेवले. चर्चा अशी चला ठीक आहे साहेब थांबा. काँग्रेस, सेना, भाजप सर्वच राज्यकर्ते ह्यात दोषी आहेत. मराठा आरक्षणाचा लढा हे 1980 पासून चालू झालेला आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी 1982 साली 22 मार्चला त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता आणि तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते आणि त्यांनी तेव्हा इशारा दिला की उद्या सूर्य उजळण्यात मराठा समाजाची मागण्या मान्य झाल्या नाही तर ह्या अण्णासाहेब उद्याचं सूर्य बघणार नाही. दुर्दैवाने काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी निर्णय घेतला नाही आणि अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून त्यांनी मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिलं. त्यानंतर ज्या सातत्याने मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करत असताना 1994 साली शरद पवारांनी एक GR काढला आणि त्यात 16% आधी OBCला अतिरिक्त अजून आरक्षण दिलं. ते मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण होतं. गेल्या 45 वर्षात सर्व राज्यकर्त्यांनी मराठा समाजावर अन्याय केलाय. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना ह्या चारींनी समाजावर अन्याय केलाय. तुम्ही शहराचं काम बघता की गावाचं? शहरातनं किती जाणार गाड्या आता? आम्हाला विश्वास आहे येत्या 2 दिवसात सरकार आरक्षणावर निर्णय घेतले नाही तर हजारोच्या संख्येने मुंबईला मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी गाड्या इथनं निघणार आहे. साहेब तुमचं गाव? मी राहायला बाळ्याला आहे. मी बाळ्यातनं काय परिस्थिती राहील? आज बाळ्यापर्यंत अशी परिस्थिती आहे की आमची सगळे मोलमजुरी आणि कष्टकरीला सर्व मजूर आहेत आणि ह्या सर्व कष्टकरीला मजुरांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. परंतु त्या गरजेला आणि मुंबईला जाण्यासाठी बाळ्यामधून मी स्वतः एक गाडी काढलेली आहे. बाकीच्या गाड्या निघणार आहेत. त्या गाड्याची जेवढी निघणार आहेत तेवढी आम्ही माऊली पवारकडं, लाळे वकील साहेबाकडं आम्ही उद्या परवा ती लिस्ट देणार आहे. त्यात किती येणार आहेत, किती वर्गणी झाली आता गोळा? वर्गणी नाही, दादासाठी ती राजकीय लोकांना वर्गणी लागते आहे. ही आमच्या आरक्षणासाठी आम्ही स्वतःच्या खर्चानं करतोय. आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं पाहिजे. कारण विधानसभेमध्ये मराठा समाजाचे 288 पैकी आता सध्या सत्तेमध्ये 94 आमदार आहेत. ती एक जणी बोलत नाही. ह्याच्यातला एक जरी एकाला बोलू नका, सगळ्यालाच बोला. सत्तेमध्ये आहेत. अच्छा, तिन्ही महायुतीचे 3 आहेत. महायुतीचे 3 आहेत तो विषय नाही. सत्तेमध्ये मराठ्याचे आमदार आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही. सर्व पक्षातले आमदार एकत्र येऊन मराठा आरक्षणावर निर्णय घेणं गरजेचं आहे. घेतलं ना हाऊस मध्ये एकमताने ठराव घेतला ना. हे घेत नाहीत. जोपर्यंत ही सत्तेतली 94 आमदार आहेत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आरक्षण हे देत नाहीत. आणि 50%वर आरक्षणच टिकत नाही. 1992 ला इंदिरा साहेबांनी निकाला 50%वर आरक्षण देता येत नाही ना. म्हणून विरोधकाचे 18 आमदार आहेत. ही विरोधकाचे 18 आमदार सुद्धा का गप्प आहेत? ह्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे ना. काय करणं अपेक्षित आहे त्यांनी? ह्या लोकांनी सगळ्यांनी मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा मराठा समाज आज 2 वर्ष झालं जरांगे पाटील आमच्या आरक्षणासाठी झटतेत. तुम्ही हे आमदार का बोलत नाही? सत्ता कोणाची सेनेची असू गेली कुच्चात आम्हाला घेणं देणं नाही. ऍक्च्युली तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांनी सगळ्यांनी मिळून 2 वेळेला ठराव घेतलाय की मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे आमचा. साहेब ठराव 2004 बोलू देत. ठराव जर घेतला असेल पण आजपर्यंत इतिहासामध्ये
50-60-70 वर्ष झालं कुठल्याही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी विरोधी पक्ष आता जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी कधीच आरक्षण दिलं नाही. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पहिलं आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी भारतीय धर्तीवर सारथी असेल, हां ते पण दिलेलं आहे. आता वसतिगृह असेल, म्हणजे ज्या गोष्टी समाजाला देता येईल त्या ह्याच्या अगोदरच्या विरोधी जे म्हणतात ना, काँग्रेस, शरद पवार असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे कुणी दिलं नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जर आरक्षण त्यांनी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्र्याच्या हातात असते, मुख्यमंत्र्यांनी वकील लावायला पाहिजे. विरोधी पक्ष नेते फक्त बोलणार आहेत, पण काय काय सुखसुविधा ज्या भाजपने दिलेल्या आहेत किंवा महायुतीने दिलेल्या आहेत त्या आपण आपल्या पदरात घालून घ्यावं. आरक्षण तर 100% पाहिजे. पण दुसरं म्हणल्यानंतरनं जर एकमताने जर मंजूर केलं असेल का बरं मिळत नाही? आज प्रश्न की सगळ्यांनी मिळून एकत्रित ठराव घेतले तर आमदार काय म्हणतील? आम्ही तर घेतले ठराव, सरकार सर्वपक्षीय आमदार नाला का तो तशी परिस्थिती आहे. आज मनोजदादा पाठीमागे पूर्ण ताकदीने प्रकाश सोळंके कसे उभारलेत, संदीप क्षीरसागर कसे उभारले, त्यानंतर सुरेश दास उभारलेत, त्यानंतर बजरंगाप्पा सोनवणे त्या जिल्ह्यात उभारलेत, सगळ्या जिल्ह्यातले उभारलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हे इलेक्शनच्या पिरियडमध्ये सगळे जाऊन घरापाशी खाली झोपले होते मनोजदादाचे, आणि आज रस्त्यावर उभारत असताना लोकलचे आमदार म्हणतात की आमचं ओबीसीची वोटिंग जास्त आहे, आम्हाला मराठ्यांची गरज नाही. असं कोण म्हणालं? इथले आमदार आमचे लोकलचे आहेत ना, लोकलचे त्यांची नावं घ्यायची नाही. नाव. हा बरं. आणि काय मी स्वतः भाजपचा कार्य करत होतो. आमदार सुभाष बापू देशमुख यांचा कट्टर कार्यकर्ता होतो आणि सोलापूर जिल्हा आणि शहर मधला प्रथम मराठा आमरण उपोषण करताय मी. आता तुम्ही बघितलं संतोष पक्षाचा राजीनामा दिला काय? मी सोडून दिला. इथं विचारा ना, सगळ्याला माहिती आहे. मी सोडून दिला. समाज पाहिला मला माझ्यासाठी पहिल्यांदा समाज आहे. मला कुठला पक्ष वगैरे चालत नाही. हा, तुम्ही शहरातलेच आहेत सदस्य? हा, मी इथला शहरातलाच आहे. मी शहरातलाच आहे. सर मला प्रामुख्याने असं सांगायचं की तुम्ही जे म्हणताय आता जे म्हटलात की सर दोन्ही वेळा विधानसभेमध्ये ठराव घेतले, सर्व पक्षीय आमदारांनी घेतले. कसं कोणता ठराव होता तो? मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा. आरक्षणचा होता. मग एससीबीसी जे आरक्षण आहे हे टिकणार आरक्षण आहे का? पहिल्यांदा ज्यावेळेस 102वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस काय केलं या सरकारनं? एससीबीसी आरक्षण दिलं. 102वी घटना दुरुस्ती काय होती? केंद्र शासनानं एससीबीसीच्या अंतर्गत राज्य शासनाला द्यायची जी आरक्षण द्यायचे जे अधिकार होते काढले होते. या मुद्द्यावर बऱ्याच वेळेला चर्चा झाली आहे. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा समाजले सुद्धा जे धुरीण आहेत, प्रवीण गायकवाड असतील, राजेंद्र कोंडरे असतील, ते असं म्हणतात की खरं म्हणजे आपल्याला मिळालेलं जे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातलं आरक्षण होतं त्याच्यात 10 पैकी 8 तर मराठा समाजाची मुलं होती. तेही सोडून दिलं, मिळालेलंही सोडून दिलं, आणि जे कायद्याच्या चौकटीत बसू शकत नाही ते मागतोय आपण. एससीबीसीची आमची मागणीच नव्हती. एससीबीसी आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. मराठा समाजाची मागणी ही ओबीसी आरक्षणामधून होती. त्याचं कारण नको आहे. एससीबीसी नको आहे आम्हाला. नको आहे. आर्थिक दृष्ट्या ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? आहे ना ओबीसी मध्ये आता 58 लाख नोंदी सापडल्या ना. 58 लाख नोंदी सापडल्या. त्याच्यामध्ये आमच्या गावातनं 300 नोंदी सापडल्या. पूर्ण गाव ओबीसी झालं. आता मला सांगा, ह्या जर नोंदी 1990ला सापडल्या असत्या तर त्या 300 घरातली कमीत कमी 30 अधिकारी तर झाले असते की नाही आतापर्यंत आमचे. म्हणजे एवढा मोठा अन्याय कधीपासून झाला? 1990 पासून झाला. व्हॅलिडेट झाली का तुमची? व्हॅलिडिटी झाली ना, सगळे व्यवस्थित जुने पुरावे सापडलेले आहेत. ते आता व्हॅलिडेट झाल्यानंतर पुढे काय घडलं? पुढे काय आता व्हॅलिडिटी एकदा कास्ट शिक्षणामध्ये फायदा झालाय. MBBS ला नंबर आता आमच्या गावातल्या एका मुलीचा MBBS ला नंबर लागला ओबीसी मधनं. आता आम्ही ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटीला गेलतो 5 ओबीसी मधनं MBBS ला नंबर लागले, इंजिनिअरिंगला नंबर लागतात. कास्ट व्हॅलिडिटी मध्ये देखील हे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतायत. कास्ट व्हॅलिडिटी काय अडथळा? जी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी क्युरी काढायची की बाबा हे तुमचं काम आहे ना, क्युरी काढून प्रत्येक गोष्टीची क्युरीची पूर्तता केली. आता मला सांगा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका मुलीचा प्रॉब्लेम होता की तिच्या वडिला म्हणजे काकांच्या वडिलांची नोंद सापडली होती, म्हणजे काकाची नोंद सापडली होती काय की कुणबी आहे म्हणून. तर एक आता समजा माझी नोंद सापडली आणि माझे वडील समजा हे आहेत, तर समजा यांचा दुसरा मुलगा पण कुणबीच असणार आहे ना. तर त्यांनी काय म्हणतात की नाही, एक मुलगा कुणबी आहे तर दुसरा भाऊ कुणबी नसणार आहे, कारण त्याची तिथं महसुली नोंद दिसत नाही. एका मुलाची एकाच बापाची 2 मुलं असतील तर दोन्ही कुणबी असतील ना. का एक मराठा एक कुणबी होणार आहे? अशा छोट्या मोठ्या क्युरीज काढल्या जातात. की आर्थिक दृष्ट्या मागासातलं तुम्हाला नको आहे आरक्षण? आम्हाला सरळ आरक्षण पाहिजे. पण ते सरळच आहे ना. 10 पैकी 8 मराठा समाज. ओबीसी मधून जे आरक्षण होतं ना, मागणी ओबीसीची आहे, पण सरकारनं पळवाट काढून हे मधले आरक्षण दिले एससीबीसी वगैरे, ते नको आहे. तुम्ही पूर्वीच्या पद्धतीचं जर शेतीचं खाती पुस्तक बघितलं तर त्याच्यावर नोंद अशी आहे, रुक्मिणी पांडुरंग भरतार कंसात कुणबी आणि मग पाटील. आताच्या सातबाऱ्यावर नोंद काय ते रुक्मिणी पांडुरंग पाटील.
पण पूर्वीची खाती पुस्तक भरतार होतं, निघालं ते. त्यात भरतार आणि त्या भरतारचा अर्थ नवरा आणि पुढं कुणबी शब्द आहे कंसामध्ये तो काढलाय. तू काढला. पण आता आता हे पूर्वीच्या 300 खाती पुस्तकाप्रमाणे जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी हा कुणबी ऑटोमॅटिकच आहे ना. तुम्ही त्याची नोंद कशी तुमचा काय शकता व्यवसाय? पुन्हा? तुम्ही काय करता? मी शेतकरी आहे शिरापूरला, शेतकरी. मोहोळ तालुक्यातलं किती शिरापूर जमीन गावात. तुम्हाला? 32 एकर आहे. 4 मुलं गावामध्ये. तुमची? एक मुलगी आहे माझी, ती काय करते सध्या? त्यात MPSC करते, MPSCची तयारी. पताही करते. तुम्ही का आता मुंबईला जाणार? तुम्ही स्वतः जाणार? 100% जाणार. तुमच्या घरातले किती सदस्य? माझ्या घरातले 2 भाऊ ऑलरेडी मुंबईमध्येच असतात. मी तिसरा मुंबईला चाललो. एक शेती बघतो. तुम्ही किती जण जाणार? मी जाणार की मी आमच्या गावात 4 गाड्या जाणार. कोथाळे. हां, कोणतं गाव आहे तुमचं? कोथाळे, मोहोळ तालुक्यात. किती लोकसंख्या गाव? लोकसंख्या एक 1200-1300 मतदान आहे. बरं. आणि किती गाड्या जातील गावात? 5 ते 6 जातील. मोटरसायकलवर वेगळी जाणार. मोटरसायकलवर एक 15-20 गाड्या जाणार. हां, पदर खर्चानं कोणी रुपये द्यायचं नाही घ्यायचा नाही. आता मला सांगा, या थोडंसं पुढं. तुम्ही आता एवढे सगळे लोक जाणार, हे म्हणाले 25,000 लोक जाणार, ते मुंबई पुण्याचं काय होणार? नाही तर त्याची चिंता नाही आपल्याला. नाही, त्याची कसं आहे, आता सगळ्यांच्या गोष्टी लक्षात आले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण 12 बलुतेदार लोकांना सामावून घेणारा हा शिवाजी महाराजांच्या काळातला त्याच्या अगोदरचा अगदी इतिहास आहे. मान्य आहे मला, पण गॅजेट सापडलंय. असू द्या ना, सणासुदीचा काळ आहे. तिथं जाऊन आम्ही आरती करू ना, गणरायाची प्रार्थना करू, मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून. नाही 58 लाख साहेब नोंदी सापडल्या. सरकार पुरावा मागत होतं, पुरावा दिलाय ना. आता पुरावा दिला तुम्ही. हैदराबाद गॅजेट आहे, औंधचं गॅजेट आहे, साताराचं गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, हे सगळं तुम्ही लागू. परिस्थिती काय होती, माझ्या आजोबाला 100 एकर जमीन होती. 5 मुलं त्यांना 20 एकर आली, त्यांच्या 8 मुलं झाली, त्यांना किती आली? आज परिस्थितीनं शेतकरी जो आहे बहुसंख्येनं, मराठा समाज शेतकरी आहे. त्यावेळेस मोठे पण होतं की मराठा समाजात आहे. ओबीसीचे लोक पण असू द्या ना, त्यांना पण द्या. आमची पण अशीच परिस्थिती. आमची परिस्थिती आता अशी झाली की कुणबी म्हणजे शेती करणारा, तुमच्या दाखल्यावर कुणबी नाही याचा अर्थ असा नाही ना. आज शेतकरी आत्महत्या कशाच होते त्या बहुसंख्येनं बघा तुम्ही. मराठा समाजाचे लोक म्हणजे त्यामध्ये आहेत, शेती करणारे आहेत, कसणारे. आज निसर्ग प्रश्न शेतीचा आहे. तुम्ही दोघं शेतकरी आहेत. प्रश्न शेतीचा आणि आपण आरक्षणाकडे घेऊन गेलोय. नाही, बरोबर आरक्षण आहे. मिळालं पाहिजे. माझ्या वडिलाला 5 एकर जमीन होती. आम्ही 2 जण भाऊ, अडीच झाले. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. उद्या जावयाने दावा केला तर त्याला निम्मी जमीन जाते. म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. आम्हाला शैक्षणिक फी, मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर 9 लाख रुपये फी ओपनला आणि ओबीसी मधनं 75,000 आहे. मग काय आरक्षण मागू नये आम्ही? राज्य सरकार बी तसंच आहे आणि विरोधी पक्ष नेते तसंच आहे. आई जीव दे नाही, बाप खाऊ दे नाही. मी म्हणालो यंदा मुलाच्या शिक्षणासाठी फार मोठा दुर्गम परिणाम आहे. शेतकऱ्याची मुलं शिकत असताना काय होतं, 10वी 12वी त्याच्या शिक्षण तुमच्याकडे क्वालिटी आहे, पण आमच्या पोरला 80-90% मार्क पडले तर त्याला 1-2 मार्कानं तो कमी होतो का? आरक्षण नाही. आम्हाला ओबीसी मधनं कुणबी मराठा म्हणून सरसकट तुम्ही सगळे सोयरे जे म्हणतोय, सगळे सोयरे शब्द जरांगे पाटलांनी का वापरला? तुम्ही थोडं त्यांची भाषा जर ही खेडगळ असली, सगळे सोयरे जात. आता तुम्ही आरक्षण ह्याच्या अगोदर मंडलागात दिलं, काय दिलं तुम्ही? काय म्हणला त्यात तुम्ही की जात पोट जात? तसं म्हणा ना. आम्ही सगळे सोयरे म्हणजे काय दिलं पाहिजे ना, नात्यात नाही ना. मराठवाड्याशी आमचे संबंध आहेत, आमच्या रोजीरोटीचा व्यवहार आम्ही करतो. नियम वडिलाकडचा आहे, आईकडचा नाही. असू द्या ना. का आई मग आमचा रोटीचा व्यवहार होत नाही का त्यांच्याशी? नातं आहे ना आमचं. त्या काळात सुद्धा मराठी लोक शेती करत होते ना. रक्त सगळे सोयरी शब्द ह्याचा अर्थ तुम्ही वेगळा काढू नका. आता ह्याच्या अगोदर जे आरक्षण देताना त्यांनी काय केलं, एखादी जात घेतली त्याला त्यांनी काय नाव दिलं, पोटजात, उपजात. तसं म्हणा ना. आम्ही पण तसं, आमचा शब्द सगळे सोयरे जरी असला, जात पोटजात काय म्हणाले? आता नाव लिहित असताना मंत्र्याची तुम्ही कसे लिहिले? अजित आशा अनंत पवार. आईचं नाव तुम्हाला नावावर नेमप्लेटवर महिला सन्मानाची गोष्ट आहे. महिला सन्मानाची गोष्ट आहे. महिलाला हित सन्मान नाही काय? लेकराचं कल्याण होतं, आईला बरं वाटत नाही? आईची कुठून जात मिळाली तर करा ना सगळे सोयरेचा. तुम्हाला नाव आईचं नावावर चालतंय, उतरावर चालतंय, प्रॉपर्टी हिस्सा चालतंय, आणि तुम्हाला आरक्षण देत असताना चालत नाही. कुठलं आहे गाव तुमचं? सोलापूर शहर. प्रॉपर सर. तुम्ही किती जण जाणार? जवळपास सोलापूर शहरातून मिळून आताच माऊली तुमच्या घरचं आमचं सहकुटुंब जाणार आहे. असं? सहकुटुंब जाणार आहे. फक्त 1-2 महिला राहतील, बाकी सगळे आम्ही निघणार आहोत. किती सदस्य? आम्ही एकूण 14 जण आहोत. घरचे एकत्र फॅमिली आहेत आणि 8 जण तर 100% आम्ही जाणार आहे. मी या नोटवरती थांबतो. नाही, वेळेची मर्यादा आहे, माफ करा मला. तुम्हालाच बोलायचं राहिलं. हा, बोला. सर. काय करणार? सोलापूर. नाही, आता प्रश्न काय तुम्ही सगळ्यांच्या वतीनं सांगा. नाही सांगतो, ऐका. सर्वसाधारणपणे मुंबईत गणपती महोत्सव खूप जोरात असतो, पुण्यात सगळ्यात मोठा असतो. तुम्ही जाणार, आपण तुमच्या मागण्या योग्य आहेत असं जरी म्हटलं तरी किती मोठा किऑस्क तयार होणार आहे. मुंबईत सणासुदीचे दिवस आहेत, पण आमचा सण जेव्हाचा साजरा होईल की जेव्हा मराठा समाजाला 50%च्या आतमध्ये ओबीसी मधून जो आरक्षण मिळेल
तेव्हा त्याच वेळेस आम्हाला आमचं सण आम्ही साजरा करणार. तीच आमच्यासाठी दिवाळी तो मग दसरा. मला वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, त्यात थांबूया आपण. माननीय राहुल कुलकर्णी, थँक्यू सो मच. सर एकच प्रश्न आहे माझा.